नमस्कार द्राक्ष बागायतदार बेदाणा उत्पादक बंधू, मी मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ. बोलू. आज आपल्या कुमटे गावात परवा रामलिंगने कालच फोन केला आणि आमच्या गावात पण एक मीटिंग लावा. मग मी आता काय शेड्यूल एवढं बिझी आहे म्हणलं बाबा ह्या वेळेत होत असेल तर करूया, कारण संध्याकाळची मागवत होते पण संध्याकाळी बिळूरला आहे आणि हे काही घडणार नाही. आणि ह्या त्यांच्या तुमच्या सगळ्यांच्याच प्रयत्नाला यश आलं की बाबा आज वेळ मिळाला तुमच्यासाठी. या मीटिंगसाठी या गावचे सोसायटीचे चेअरमन ज्यांनी मीटिंग आयोजित केली, रामलिंग आहे, विनायक आहे, दादा आहे, आपण बरेच सर्व द्राक्ष बागायतदार बंधू, आमचे द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक कोल्हापूरचे मोहनराव पाटील, आपण सर्वच द्राक्ष बागायतदार बंधू. गेली 1 महिना झालं ह्या धाड टाकून आणि ही चळवळीला सुरुवात करू. आणि तशी चळवळीची बेस सुरुवात आपण मागल्या वेळेला चायनाच्या बेदाण्याच्या वेळेला केली होती. त्यावेळेला ह्या बेदाण्याचा भाव आपल्याला काहीच माहित नाही की एवढा होऊ शकतो. गेल्या एप्रिल महिन्यात जी युद्ध झालं पहलगामचं आणि त्याच्यात पाकिस्तान भारत युद्धाचा परिणाम 18 बॉर्डर बंद झाली, वाघा बॉर्डर बंद झाली, की जेणेकरून अफगाणिस्तानचा किंवा तुर्कस्तानचा, इराण इराकचा बाय रोड माल पाकिस्तान मार्गे भारतात येत होता. त्यात बरेच माल येत होते, पण त्यातला एक बेदाण्याचा विषय असा होता की तो बेदाणा बॉर्डर बंद झाल्यामुळे याचा थांबला गेला. आणि बेदाणा थांबला त्यामुळं इकडं लगेच मार्केट एप्रिल एंडला किती 180-170 रुपये भाव होता, तो 200, 250, 300, 400, जून महिन्यात तर 600-700 रुपयेपर्यंत पोहोचला. म्हणजे ह्याचा अर्थ एवढा बेदाण्याचा दर वाढला. मग पहिल्यांदा असं वाटत होतं की उत्पादन घटले म्हणून दर वाढलाय, पण उत्पादनाचा विचार केला तर 1.25 लाख टन उत्पादन झालं होतं गेल्या वेळी. मग 1.25 लाख टन उत्पादन झालं असताना एवढा दर वाढलं म्हणजे ह्यात काहीतरी नक्कीच तथ्य आहे. आणि आजपर्यंत आपल्याला हे अंधारात ठेवले. तोपर्यंत लगेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मार्केट खाली 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 येत गेलं आणि ती मार्केट आलं जवळजवळ 310-15 रुपयेवर. पुन्हा एवढं का खाली आलं म्हणून आम्ही त्या खोलात गेलो. तर ह्यो बेदाणा बॉर्डर बंद झाल्यामुळं चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या ह्याच्यात येत होता, तो थांबला गेला आणि चीननं नेपाळ मार्गे भारतात एंट्री केली चोरीच्या मार्गाने. 1 कंटेनर आणायचा बिलानं आणि 9-10 कंटेनर आणायचं बिगर बिलाचं चोरीच्या मार्गाने. त्यामुळे हे मार्केट डाऊन आलं. हे कुठनं येत होता? नेपाळ मधनं किशनगंज मधनं पटना आणि तिकडं लखनौ मध्ये, असं ते 2 ठिकाण होती त्यांची. त्याच्यावर आपण आवाज उठवला म्हणून तो बेदाणा त्या मार्गे याचा थांबला. केंद्र शासनानं त्याच्यावर एकदम आपल्या त्या मोर्चाचा इम्पॅक्ट लगेच केंद्र शासनानं त्याच्यावर निगराणी ठेवली, तो बेदाणा याचा थांबला गेला. आता ही गोष्ट जो मोर्चा साधा आपल्याला वाटत असतो, ही मोर्चा म्हणजे काय, पण तेवढ्या मोर्चानं जो चीनचा बेदाणा थांबला म्हणजे चोरीचा सुद्धा थांबला. कारण तिथं सरकारनं लगेच नाकाबंदी चांगली चालू केली. पुन्हा मागवणाऱ्या व्यापाऱ्यांच्यावर दहशत बसली, हे आपल्या मागे काहीतरी ही लावणार म्हणून, आणि हे थांबलं सगळं. पुन्हा बेदाण्याचा भाव 350-400च्या कॉन्स्टंट लेवलला राहिला वर्षभर. पुन्हा दिपवळी आली, दिपवळीचं सौदा बंद झालं. त्या पिरियड मध्ये बंद म्हणजे दिपवळीपुरतं 15 दिवस बंद असते सौदा. पुन्हा पहिला सौदा आला 10 रुपये कमी, दुसरा सौदा 10 रुपये कमी, कमी कमी करत तो 290 वरून सौदा बसला परवा. 290 वर बेदाणा येतोय. व्यापाऱ्याने फोन केला तर व्यापारी म्हणतात बुटाव नाही, मंदीच आहे, गिरायकच नाही. आला म्हणलं हे काय कारण चांगलं शोभत नाही, ह्यात काहीतरी गौड बंगाल आहे. आणि म्हणून आम्ही खोलात गेलो, ह्याला इन्व्हेस्टिगेशन टीम लावली. म्हणले ह्यात खरं काय बाहेर काढायचं. आणि ह्या व्यापाऱ्यांच्याकडे सगळं खरं बाहेर काढल्यानंतर एक पेपर वर्क सगळा आला बाहेर, ह्यो बेदाणा बाहेर नेणे आणलाय. आता ही म्हणतात आम्ही लिगली आणलाय. ही लिगली आणा कसा आहे, तुम्हाला आम्ही त्या मोर्चाच्या वेळेला आणि आमच्या संघात पुन्हा मोर्चा झाल्यावर मिटिंग घेतली होती. व्यापारी प्रतिनिधी, कोल्ड स्टोरेजचे प्रतिनिधी, मार्केट कमिटीचे सभापती आणि सचिव, द्राक्ष संघाचे पदाधिकारी, 27 जणांची समन्वय समिती केल्या. ते प्रोसिडिंग मध्ये घेऊन घेतले
की तुम्ही बाहेरचा बेदाना आयात करू नका. त्यावेळेला ही काय म्हणली की ह्यो दिल्ली मुंबईत आला तिकडे येऊ दे पण तुम्ही इकडे येऊ देऊ नका. तरी सुद्धा एवढं सगळं ठरलंय, चर्चा झाल्या, 2 पैसे आमच्या शेतकऱ्याला मिळतील. तर ही पैसे आमच्या शेतकऱ्याला मिळतील 2 वर्ष जरा 300-400 रुपये नाही काय तो ह्यांचा उद्योग. म्हणजे खळ्यावर मळणी चालू झाली की मालाचा दर पडतो, तसा प्रकार ह्यांचा बिंबवायचा चालू होता. म्हणून ह्याच्यावर खोलात गेल्यानंतर हे सगळं पेपर बाहेर काढलं. हिने बेदाना एक अमृतसरचा व्यापारी आहे त्याला आणायला लावलाय, त्याच्याकडून हिने हिता आणलाय. आणि ह्याला जागा का देऊ नका, मी शब्द जाणीवपूर्वक त्यावेळेला वापरला होता की तो अफगाणिस्तानचा बेदाना ह्यो सेडनेटवर वाळवला जातो जमिनीवर, आणि तिथं जमीन आहे आपण ती समुद्राची वाळू गेल्यावर वापरतो का, तशा टाईप मध्ये जमीन आहे तिथं. आणि ती वाऱ्यानं अशी वाळूची धस उडती आणि तो बेदाना खाल्ला की कर 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 लागतो. तो बेदाना हिथं आणून त्याला वॉशिंग करून व्यवस्थित केला की तो बेदाना खाण्यासारखा होतो, ते खर निघून जात्या. आता ही दिल्ली मुंबईत वॉशिंग सेंटर नाही, ती हिथंच आहे ती. म्हणून हिथं आणू नका म्हणून मी जाणीवपूर्वक सांगितलं. ही त्यांना माहित नाही, पण मी काय ही गेम टाकली होती तर हिथं तो बेदाना वॉशिंग नाही झाला की मार्केटमध्ये कोण खात नाही. जो 2 नंबरचा मसर खायचे नाही ते असाला बेदाना, फक्त गर आहे त्याला. त्याला इथं आणून कलर मारून उचापत्या करून आणते ती 90 रुपयाला. शेव इथं जरा इकडे तिकडं पुसून घासून पॉलिश करून रंग लावून काय करते त्याच माहिती. आणि तो बेदाना फोडून आपल्या इंडियन बॉक्स मध्ये भरायचा, तो सौद्याला लावायचा आणि त्याचा मग 300-400 रुपये पैसे करायचं. म्हणजे 100-200 रुपयेसाठी तुम्ही आमच्या नरड्यावर किती सुरी ठेवणार आहे. जरा कुठेतरी ठेवा ना, लाज लज्जत असू दे तुम्हाला. का ह्या बेदाना द्राक्ष शेतकऱ्या जेव्हा तुम्ही एवढं मोठं झालाय आणि त्याच्यावर जरा 4 पैसे मिळायला लागले की तुमच्या पोटात दुखायला लागलं, लगेच आणायला लागला. आणि ही मग आपण ती रेट टाकली. बागायतदार म्हणते ती, अजून कलेक्टर म्हणला नाही, कुठला मुख्यमंत्री मंत्री कुठला प्रशासनाचा अधिकारी म्हणला नाही, म्हणतोय कोण, बागायतदार. म्हणजे ह्यासनी पण असं झालंय की आपलं फुकटच लुटलं पाहिजे काय. लोकांना जरा तरी शरम बाळगा की द्राक्ष संघाला धाड टाकायचा अधिकार आहे का नाही. जर अधिकार नसता तर आजपर्यंत आमच्या गुन्हा दाखल केला असतं. बरोबर आहे दादा. आता साधं सोपं मी म्हणतो अधिकार राहू दे, चला आता आपण इथे सगळी बसली कोमट्यात आणि ह्या इथं पुढं दुकान आहे किंवा घरात एखाद्या चोर शिरले आणि चोरी करायला लागले ती घरची आराडते, ती मार खायला लागले ती चोर चोर म्हणून. आता इथं बघत बघा नाही ते आपलं काम नव्हतं, ते पोलिसांचं आहे. ते पोलीस आल्यावर बघतील म्हणून तो त्या कुटुंबाला मारून चोऱ्या करून जाऊ द्या का. अरे जरा तरी बोलताना तुम्हाला जरा लाजा वाटायला पाहिजे त्या काय असेल लोकांना की घटनेच्या पहिल्या पानावर काय लिहिलंय जरा बघा. सामान्य माणसाचा सार्वभौम अधिकार काय असतो ते पहिल्या पानावर बाबासाहेबांनी लिहिलाय. त्या अधिकाराचा वापर आपण तिथे केलाय घटनेच्या नुसार. म्हणजे इथं त्याला चॅलेंज कोण देऊ शकणार नाही. हे आपलं बागायतदार म्हणते ती काय काय आला का नो. तुम्ही जरा कुठेतरी मला जिभो बोलताना तरी ठेवा काहीतरी. हे लोकांसाठी चाललंय, हे काय माझ्या घरावर पत्र घालायसाठी मागतोय काय. ह्याच्यात हे झालं सगळं. हे प्रकार आपण केला, ती व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलं. त्याच्यावर ह्याने काय करायचं, तो बॉक्स फोडायचा 10 किलोचा, लगेच त्या डमडम मध्ये टाकायला, खाली सुद्धा ठेवत नव्हती. आणि तो कागलच्या MIDC एका छापडीचं प्रोसेस करणाऱ्या त्या प्लांट मध्ये पाठवायचं. सगळ्यांचं काम आहे, पुरावा ठेवत नव्हती. ही लिगली आणलाय म्हणून सांगताय, मग लिगल आहे तर मी एवढं का घाबरताय. ठेवा ना तिथं बॉक्सची थप्पी लावून. आणि 10 किलोच्या बॉक्स मधनं तुम्हाला असा कोणी अधिकार दिला की बॉक्स वॉशिंग करून पुन्हा तो बेदाना इंडियन बॉक्स मध्ये भरताय. तो प्रोसेस केलेला जर बेदाना कुठंतरी खाल्ला, एखादा आजारी पडला तर नाव कोणाचं खराब, आमच्या इंडियन बेदाना. म्हणजे हे आमचं नाव खराब. ह्यावर तुम्हाला आणलाय ना तुम्ही लिगली, मग त्या बॉक्स ऐका ना. ही बाटलीच्या मालकानं ह्या बाटली शिक्का मारून आणलाय, ह्या नावाने ऐक ना तू त्या बॉक्स मध्ये का भरतो. आणि मार्केट कमिटीने सुद्धा थोडं शेतकऱ्यांच्याच आहे त्या मार्केट कमिट्या, तिथं संचालक बोर्ड शेतकऱ्यांचा आहे. ह्यांना प्रकार काय माहित आहे का नाही मला माहित नाही. पण ह्यो बेदाना ह्या मार्केट कमिटीला सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही इथं सौदा होऊन देऊ नका, मार्केट कमिटीच्या अधिकारात बसत नाही. ह्याचं कारण मी मार्केट कमिटीत 7 वर्ष संचालक होतो. मला पणनचं चांगलं नियम आणि घटना चांगली मला माहित आहे.
पणननं काय घटना केल्या, यशवंतराव चव्हाणांनी 1961 साली ह्या मार्केट कमिट्या स्थापन केल्या, पणनचा एक कायदा तयार केला, पणन मंत्रालय तिने वेगळं उभा केलं. त्याच्यात काय लिहिलेलं आहे तिने की ह्या तालुक्यातली मार्केट कमिटी आहे, त्या तालुक्यातला शेतमाल म्हणजे भाजीपाला धान्य काय असेल तो शेतमाल पणन व्यवस्था विपणन व्यवस्था करण्यासाठी केलेली आहे. परदेशातला आणून इथं सौद्याला लावून विकायसाठी ह्या मार्केट कमिट्या केलेल्या नाहीत. इथं अधिकार नाही. एक मनुका विकायचा नव्हे, एक भाजीचा तुकडा सुद्धा इथं त्या मार्केट कमिटीत परदेशातला आणून विकायला इथं अधिकार नाही. आणि ही एवढं धाडस करते ती की परदेशाचा माल नियम बाह्य तो वॉशिंग करून तुम्ही आमच्या मार्केट कमिटी सौद्याला लावताय, म्हणजे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला फोकस करावं लागेल. तू लिगली आणलाय, तुझं कायदेशीर आहे, मग इथं काय विकतो ना, इथं अधिकार नाही काय तुम्हाला कायदेशीर. सांगली असो, तासगाव असो, पंढरपूर असो, कुठल्याही मार्केट कमिटी सौद्याला लावायचा अधिकार नाही. तो ब्रँड आलाय खुली अर्थव्यवस्था ना, तू तुझ्या बाजारात त्या ड्रायफ्रूटच्या दुकानात तो बॉक्स आहे तसा ठेव, घेऊन जाईल तुझं गिराईक. म्हणजे आपल्याला सगळं नियम पायदळी तुडवून शेतकऱ्याच्या मात्र कायम नरड्यावर पाय ठेवायचा आणि भाव वाढून आपल्याला आता पाक कंगाल व्हायची वेळ आल्या. आपण किती सोसायचं, प्रत्येकाला वेळ आला सोसायची. आपल्याला ही लूट बरीच वर्ष झालं चालू आहे. ह्याच्या अगोदर 2014-15च्या आधी औषधं खतं स्वस्त होती, उत्पादन खर्च कमी होता, लुटून सुद्धा पैसे शिल्लक राहत होतं. पण ह्यांना माहित नाही की आता ह्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढलाय आणि हिने लूट पण वाढवल्या. त्यामुळे ह्या 5-6 वर्षात आपल्याला पैसे शिल्लक राहणार झाले. ह्याच्या तळाशी गेल्यावर आपल्याला कळायला लागलं की आणि हळूहळू आपलं उत्पादन घटायला लागलं, कारण आपल्याला त्या शेतात बागेला घालाय सुद्धा पैसे राहिले नाही ती. त्यामुळे त्या बागेला शेवटी पोटाला घालाय तरी पैसा पाहिजे, तो पण आपल्याला ठेवला नाही. त्यामुळे उत्पादन घटत चाललं. आज तुमची सोसायटी बघा किती थकीत आहे का नाही. म्हणजे हे काय जाणून बुजून आम्ही थकीत ठेवल्या का? आमच्यावर प्रसंगच तसा सगळ्या ह्या सिस्टीमनं आणलाय आणि त्यात ही सरकारचं धोरण आणि आपलं मरण. ह्यो बेदाना कुठेतरी थांबला पाहिजे, ह्यासाठी आवाज उठवला. आणि आवाज उठवण्याच्या मागचं कारण काय, ज्या दिवशी आपण संघाच्या खुर्चीवर बसलो त्या दिवशीच मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. जेवढा आपण द्राक्ष तज्ञ म्हणू शकता तेवढा मला एक चळवळीचा अंग आहे. कारण क्रांतिसिंह नाना पाटील काय मी बघितले नाही, पण त्यांचे विचार वाचले. पण जेडी बापू नागनाथांच्या चळवळीत काम केलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर दिवस काढले. ही पाणी चळवळी सांगतील, पुढाऱ्याने पाणी आणलं नाही, ही पाणी आणलं ही नागनाथांना जेडी बापूंनी, हिने पाणी परिषदा घेतल्या. क्रांतिसिंह नाना पाटलाचं स्वप्न होतं भूमिगत असताना प्याला पाणी मिळालं नाही, देश स्वातंत्र्य झालं, ह्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे. नाना पाटलांचं स्वप्न पुरं करायला ही चळवळ उभा करत होती. आज भले कोण मी म्हणू दे, ही चळवळ करत नव्हता तर तुम्हाला इथं कोयतं घेऊन ऊस तोडायला लावला असते, हिने पाणी दिलं नसतं. हे ह्या लोकांच्या चळवळीत काम केलंय आणि चळवळीतल्या माणसाला कधीही शेतकऱ्यावर अन्याय झालेला चालत नाही. त्याची कापडं काढताना त्या पदावर बसलेली चेअरमन साहेब शेतकऱ्याला उघडा करायला लागली ती, आणि ही डोळ्यानं बघणं आपल्याला शोभत नाही. एक तर पद गेलं तरी बेहतर, एक तर शेतकऱ्याला वाचवलं पाहिजे. आणि त्यामुळे रामलिंग ठरवलं आपल्याला पदाची काय काळजी नाही. कुठलं पदव्या काढल्या, थोडं राहिल्या नाही त्या बागा तुटायला लागल्या, त्या कॉलेजनं झाडं चालली ती, 1000 एकर बाग तुटायला लागल्या. उद्या बागा निघाल्यावर तो द्राक्ष संघ म्हणायला तर नुसतं जाऊन चहा प्यायला झाला की काय कामाचं आहे हो संघ, द्राक्षाचं नाही ती. ते कोल्हापूरमध्ये खरेदी विक्री संघ आहे माहित आहे तुम्हाला, तंबाखू का बंद झाला. तिथं नुसते तंबाखू खरेदी विक्री संघ कोल्हापूर निपाणी ह्या भागात मोठ्या प्रमाणात तंबाखू होत होती. त्या तंबाखू संघानं असा द्राक्ष संघाचीच घटना तिथं आहे. त्यांनी पेट्रोल पंप काढलं, जागा घेतल्या, ही केलं, ठीक आहे, ती काढायला बी हरकत नाही, उत्पादन वाढलं. पण त्याच्या नादाला लागली त्या पेट्रोलच्या ह्याच्या चेअरमनला त्यात काय 4 पैसे मिळायला लागलं चेअरमन संचालक बोर्डाला, तसं हिने ते तंबाखूचं दर पडलं. सरकारनं तंबाखू नशेले पदार्थात समावेश केला तरी गप, आणि पुन्हा नशेल्या पदार्थात केल्यानंतर शेतकऱ्याला लावायला पुन्हा तिथल्या स्थानिक तलाट्याची किंवा तहसीलदारची परमिशन घ्यायची तंबाखू लावायची. तेव्हा जर हिने आवाज उठवला असता की बाबा ही चालणार नाही म्हणून एकत्र होऊन संघानं, तर ह्यो संघ आज नामशेष झाला. तंबाखू गेली, संघ बी गेला.
आता जर आपण ग बसलो तर तसंच द्राक्ष जाणार आणि पुन्हा संघ बी जाणार. आणि इथं संघाचं काय संघाच काय काम, काय खतंजी काहीच काम आहे. हा कुठेतरी ही बांधिलकी आहे नाही बागांच्या बाबतीत. ह्यासाठी सगळ्यांना आमच्या मोहन पाटलांना विचारा, संघात काय लोक गेल्यावर मोर्चा काढताना म्हणले ही संघाचा नियम नाही. मग संघाचा काय नियम आहे? बागायतदाराला कापड काढून नागडा केलेला बघायचा. अरे हे असं चालेल का? ते बागायतदाराला का त्याला पाक लुटायला लागले ते ही बघत बसायचं. आणि आपण म्हणायचं आम्ही बघा संघाचं पदाधिकारी आहे म्हणतो, बस ठेव बाजूला, संघ बाजूला ठेव, मी शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. आणि मी काय सांगितलं मिटिंग मध्ये, कोणाला संचालकाला याच असलं बरोबर या, नाहीतर येऊ नका. 1 लाख चिल्लरे आपलं काम चालू ठेवणार. कशासाठी? हे आपल्याला बघायची इच्छा नाही असं की शेतकऱ्याच्या वर अन्याय व्हायला लागलाय, लुटायला लागले त्याला. आणि ही जाणून बुजून रॅकेट आहे बरं का, ही लय मोठं रॅकेट आहे. अजून लय करायचं आहे तुम्हाला. ही फक्त आता 10% सुरुवात आहे. ही एवढी घाण आहे सगळी, ही एक स्वच्छ करायला माझं ही 4 वर्षाचा कारकीर्द जाईल. आणि मी म्हणतो त्याच्या नवीन व्हरायटी आणून बागायतदारी भारी करू, आमचं करू, लोक सुधारू. ह्याच्या मागे काय नाहीच की मला घाण काढायचा उद्योग आला. पण ह्याच्यात कुठेही आपण मागे सरणार नाही. जे काय असेल ते परफेक्टच काम करत जायचं आहे. शेतकऱ्यांना आपल्याला समृद्ध करायचं आहे. कारण ही जी आता रॅकेट आपण बाहेर काढलं, ह्या बेदाण्याचं सुद्धा इथून पुढं आपल्या मोर्चातली पहिली मागणी काय असणार आहे? ही आणलेला बेदाणा जप्त करा. ह्याचं कारण का, तुम्ही आमचं 4 महिन्यात 100 ते 110 रुपये किलोला तोटा केलाय. तोटा झालाय ना आपल्या शेतकऱ्याचा. मिळत असताना भाव 110 रुपये ते 100 रुपये माझ्या हिशोबाने 1 किलोला तोटा केलाय. तसा जप्त केला पाहिजे. आता ह्यो बेदाणा अजून बाहेरच शिवतोय. परवा एकानं तासगाव मार्केट कमिटीत वॉशिंग करून सौदा लावला, घेतला, पण त्याचं लगेच तिने लायसन बी रद्द केलं. तिसरं लायसन रद्द केलं. तो बेदाणा ज्यानं आणला त्याला बरोबर धरला, त्याला लायसन रद्द केलं. म्हणजे कमीत कमी आपल्या ह्या सांघिक दबावाचा फायदा झाला. आता तिथं सौद्याला येत नाही, मग विकणार आहे कुठं? पुड्या भरून जे काय पाहिजे ते आहे ना. आता गुटक्या पुड्या भरल्या आहेत 50 ग्रॅमच्या. ह्यो बेदाणा इकडे बाजारात जप्त करा की जेणेकरून तो बेदाणा बाजारात येता कामा नये. तो नाही आला की आपल्या बेदाण्याला भाव राहतो. म्हणून तो बेदाणा जप्तच झाला पाहिजे म्हणून मागणी. आपले काय व्यापाऱ्याला बाबा त्याच दिवशी आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू शकत होतो, पण आपली भावना काय आहे की व्यापार डिस्टर्ब करायचा नाही. व्यापाराला डिस्टर्ब का द्यायचा नाही, तर तो आपल्या ह्याच्यातला घटक आहे आणि त्याला फाशी व्हावी, शिक्षा व्हावी अशी आपली मुळीच भावना नाही. आपलं काय रे, आपला कशासाठी, आपला हेतू काय आहे की आपल्या शेतकऱ्याला त्या बेदाण्याचा चांगला भाव मिळावा, त्या शेतमालाला भाव मिळावा, हे आपला हेतू आहे. तो हेतू साध्य झाला. आपल्याला कोणाशी काय दुश्मनी घ्यायची गरज आहे? तो अफगाणिस्तान, चायनाचा कुठला बी आणायचेत ना. तुम्ही ह्यो बेदाणा 450-500 रुपये रेट व्हायला पाहिजे होता, तो तुम्ही 290 वर आणला. मी म्हणतो जरा 400 तरी ठेवला असता तर आम्ही बी गपगार झोपलो असतो. कशाला आंदोलन करतोय? पण तुम्ही लोकांना 200 आणायचा प्लॅन चाललाय बागांचा लुटायचा. मग आपल्याला कुठेतरी जागा झालं पाहिजे. ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आपली, अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लावा. ही आपल्या गेल्या मोर्चात बी मागणी होती, ह्या पण मोर्चात मागणी आहे. आयात कर लावला की ह्या चोऱ्या सगळ्या थांबते द्या. कारण आयात कर का लावला पाहिजे, तर ह्यो अफगाणिस्तानचं बेदाण्याचं उत्पादन आहे 15-16 हजार टन हिरव्या बरं का, आणि ती ब्याचा काळ आहे त्याचं एक 15-20 हजार टन, आणि त्याचं उत्पादन एवढं आहे. आणि इकडे भारतात येतो 30 हजार टन, तिथनं युरोपला गेला 15 हजार टन. त्या देशात काय खाते की नाही कोणास ठाऊक. म्हणजे उत्पादनापेक्षा खप जादा. मग ह्यो बेदाणा अफगाणिस्तानचा सगळा नाही, ह्यो तुर्कस्तानचा बेदाणा तिथं येतोय, इराण इराकचा येतोय, आणि चायनाचा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावावर विकला जातो. म्हणजे आज ह्यो जर बेदाणा उत्पादन एवढा आणि खप एवढा दाखवला जातो, म्हणजे ह्या देशाचा बेदाणा. बरं तिथं आपण 2 बॉक्स ती सॅम्पल सगळं उचलून घराला नेल्याच्या, चायनाचा कुठला आहे आणि अफगाणचा कुठला आहे. आता ही गोष्ट मला तर तिने शांतपणे शिकवू नये व्यापाऱ्यांनी. कारण मी जे बेदाणे जागतिक परिषद 2 महिन्यापूर्वी केली, मला कुठला देशाचा कुठला बेदाणा लगेच कळतोय. आणि ह्यो बेदाणा तुम्ही आम्हाला धूळफेक करताय की ह्यो अफगाणिस्तानचा लिगली आहे. आता ह्यो चायनाचा बेदाणा तुम्ही तिकडे इकडे आणता, इन्व्हॉइस करता,
त्यात चायनाचा बेदाना आणलाय तो $1 आणलाय. 1 कंटेनर मागवायचा आणि अफगाणिस्तानच्या मार्गे बिगर करानं स्वस्त मध्ये 10 कंटेनर मागवायचा. असाला उद्योग ह्या लोकांचा चालला. आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये कसं आहे की तिकडून आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. तो आता बेदाना चायनाचा आहे. त्याला नुसतं बघा कॉम्प्युटरवर डिझाईन पाठवलं बॉक्स त्या ह्याचं की तो अफगाणिस्तानचा बॉक्स तो इम्पोर्टर सगळं तिथे प्रिंट करते भरतेत. तो इनवॉइस फक्त दुबईत ऑफिस आहे तिथनं इनवॉइस तुमचा मेलला टाकला की संपलं. जहाजातनं चीन ते डायरेक्ट भारत. हे असं येडा मारायचं सुद्धा आता बंद झालं. म्हणजे आता सांगलीतनं माल घेतला कुमट्याच्या माणसानं आणि पलसात विकायचा आहे तर तू कुमट्यात येऊन घालवायची गरज नाही. बिल फक्त इकडनं पाठवलं मेलला की सांगली ते पडूस इकडे याची काही गरज नाही. असा ह्यो बेदाना चायनाचा आपल्या इथे अफगाणिस्तानच्या बिलावर ह्या चोऱ्या थांबवायच्या असेल देशद्रोहच आहे. 105% चायना लुटे. तुर्कस्तान इराण इराकला 105% बेदाना लुटे. आणि तुम्ही मात्र ड्युटी फ्री अफगाणिस्तानच्या बॉक्सवर इनवॉइसवर तुम्ही ह्यो बेदाना आमच्या देशात मारतायचा. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून अफगाणिस्तानच्या जर बेदाण्याला आयात कर लावला तर आपल्याला ह्या चोऱ्या सगळ्या थांबून जातील. त्याच्या पुढची एक मागणी आता सगळ्यात मोठी मागणी आहे की तुम्हाला जरा थोडस नवीन वाटेल पण ह्या मागणीला सगळ्यात मोठा फोकस केलाय. बरीच लोक म्हणते ते आमचा कुठं बेदाना आहे आमची मार्केटला द्राक्ष असते ती. असू दे बाळा असू दे 2 वर्षात पुन्हा तू विचार रस्त्यावर तुझी वली द्राक्ष आहे ती नाही ती तुझी छड्डीच वली करते ती. अशी व्यवस्था उभा राहायला लागल्या. ही चीनचा एक साऊथ प्रांत आणि नॉर्थ प्रांत 2 प्रांत द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. आणि चीनमध्ये गेल्या 7 वर्षापूर्वी जसं आज आपल्या द्राक्ष शेतीला अडचणी येत्या ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टच्या तशा त्या चीनला पण अडचणी होत्या. चीननं ज्या साऊथ प्रांतानं पारंपरिक व्हरायटी सगळ्या बदलल्या आणि जपानच्या ज्या मस्कत व्हरायटी येत्या शाईन मस्कत रेड मस्कत ब्लॅक मस्कत लिओनेना अशा ज्या हाय इल्डेड व्हरायटी येत्या त्या सगळ्या व्हरायटी तिने चीननं साऊथ प्रांतात लागणी केल्या. त्याचं उत्पादन 20 टनानं आहे. त्याची द्राक्षे सांगली तासगावात पण आली होती परवा बघितली होती तुम्ही. मुंबई दिल्ली तर सोडून नाही हित्ता आल्याचे म्हणजे बघा लवाराच्या आईला दाबणं आली इथं आपण पिकवतोय तिथं ही द्राक्ष आली. ह्याच्यावरनं हिने आदिवासी भागाचा सुद्धा सर्वे केलाय की कुठं काय खपतंय किती द्राक्षे लागते एवढा सर्वे चायनाचा आहे. आणि आपली सगळी झोपच सांगून बसली. बरं चाललंय आपलं. ह्याच्यासाठी चीनमध्ये आता नॉर्थ प्रांताची तिथे जरा द्राक्ष क्षेत्र कमी आहे. नॉर्थ प्रांताची जी रेड ग्लोब आहे ती रेड ग्लोब आता आपल्या भारतात दिल्लीत ही चालू आहे. तिथला सीझन चालू आहे. आणि साऊथ प्रांतात सीझन मागल्या महिन्यात संपला. जी पांढरी मोठी द्राक्ष होती त्याचा सीझन मागल्या महिन्यात संपला. पण येणाऱ्या पुढल्या सीझनला चीनची द्राक्ष फेब्रुवारी अखेर मिळतील. आणि आणखी 1-2 वर्षानं चीनची द्राक्ष 50 रुपये किलो इथं डंप करणार आहे चीन. कारण 12 लाख एकर बाग चीननं वाढवल्या. किती भारतात 3 लाख एकर बाग राहिले. किती 3 लाख 4 लाख होती ती 3 लाख राहिल्या. 12 लाख एकर बाग चायनानं वाढवल्या. आणि ती सगळं मार्केट आपल्या डंप करून 50-60 रुपयानं आपल्याला उद्ध्वस्त करणार आहे. ही तुम्हाला थोडं काल्पनिक वाटेल. आपल्याकडे ह्याचं किती द्राक्ष आले ह्याचा पेपर आहे ते उद्याच्या मोर्चात उद्या तुम्हाला भाषणात गौप्यस्फोट चांगलाच आहे तो. केंद्र सरकारची सुद्धा असं मुंग्या आल्या पाहिजे डोक्याला. आणि कुठलीही गोष्ट आपण पुरावाशिवाय करत नाही आणि बोलत पण नाही. ही गोष्ट सुद्धा आपल्याला घातक आहे. नुसतं बेदाना म्हणतोय आपण पण चीनच्या द्राक्षाला सुद्धा अँटी डम्पिंग ड्युटी म्हटलं जातं. ज्या देशात जी वस्तू अँटी डम्पिंग ड्युटी म्हटलं जातं ती 30% आहे ती तुम्ही 100% करा. म्हणजे आपल्या द्राक्षाला चीनची द्राक्ष इथे कॉम्पिट करणार नाही. आज आपली चीनला मागल्या 4 वर्षात आपली द्राक्ष जात होती प्रचंड चीनला जात होती कारण तिथं उत्पादन घटलं होतं. आता उत्पादन वाढलं चीननं सुद्धा आपल्या द्राक्षाला 100% ड्युटी केल्या त्यामुळे आपली द्राक्ष जायची बंद झाली. आता त्यानं 100 रुपये लावला म्हणलं तुम्ही लावायला पाहिजे ना आमच्या द्राक्षाला. बांगलादेशने 100 रुपये लावला. आज मलेशिया जे इथं एक्सपोर्ट होतात थायलंड मलेशिया ह्या राज्यात देशात आपला द्राक्ष जात होती. आता तिथं सगळी चीनची द्राक्ष मोठ्या प्रमाणावर चालली त्यामुळे आपल्या द्राक्षाला एक्सपोर्टला आता परवडणार झालंय. सकाळीच मला एका एक्सपोर्टरचा फोन आला नाशिकवरनं
त्याने तो विषय वाचला. तो म्हणला हे भारत तरी वाचवा म्हणला, आता आपलं काय खरं नाही. एवढं चीनचं प्रॉब्लेम आहे की आता मलेशिया थायलंड मध्ये चीनची द्राक्ष मोठ्या प्रमाणात यायला लागले आणि आपली द्राक्ष तिथं दरात कम्प्युट करू शकत नाही, कारण त्यांचा एवढा खाली दर आहे. निदान आपला 150 कोटीचा देश आहे, आपण तरी वाचवूया ना आपली. त्याला जर ड्युटी लावली तर आपल्या देशात भरपूर द्राक्ष खपणार आहेत. म्हणून ह्या चीनच्या बाबतीत जरा सावध राहिलं पाहिजे. तुम्हाला जो आज धोका नाही, पण तो पुढल्या 2 वर्षात सगळ्यात मोठा धोका आहे आणि त्याची लढाई आज जर चालू केली तर आपण वाचणार आहे. पुन्हा त्याच्या पुढची मागणी अशी आहे की आता आपण नवीन व्हरायटी द्राक्ष संघ आणायला लागलाय, किंवा पर्सनल आमच्या सुद्धा ऋषी अग्रोनं पण 5-6 व्हरायटी आणली. त्यात 2 बेदाण्याच्या 2 मार्केटच्या चांगल्या आहेत. काय खाजगी संस्था व्हरायटी आणायला लागली आणि ह्या व्हरायटी आणून उत्पादन वाढवायला लागलोय आपण. आता ह्या ट्रेडिशनल व्हरायटीवर आपण तग धरू शकत नाही. पारंपरिक ह्या 150 दिवसाच्या आहेत, आता आपल्याला 100-110 दिवसाच्या व्हरायटीकडे जावं लागेल. आता मला सांगा, ज्या आता तुमची इच्छा आहे बाग पाहिजे, आम्ही पण सांगतोय दिवस चांगला आणायचा आहे, ती दिवस चांगले येणार आहे ते. आणि ह्या वेळेला बागा तुम्हाला वाढवायची इच्छा आहे, नवीन व्हरायटी लावायची इच्छा आहे, पण प्रत्येकाची आर्थिक स्थिती आहे का आता बागा लावायची? का आहे? माझ्या माहितीप्रमाणे असेल एखाद्याची कुठेतरी बाहेरचा सोर्स नोकरीचा धंद्याचा असेल त्याची. बागा वाढवायचे असतील तर आपल्याला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचं अनुदान जी 40% मिळतं ती 75% करा. 10 एकर बाग एका वेळेला घातल्यानंतरच तुम्हाला अनुदान ती मिळतं. ती 1 एकराच्या बागायतदारापासून चालू करा, म्हणजे ती 4 लाख रुपये पर एकर अनुदान मिळेल. दुसरं, पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेत 1.25 लाख अनुदान द्या. सगळी पिकं बसवलीत, फक्त द्राक्ष बसवलं नाही. पिकं म्हणजे फळं. आता द्राक्षानं काय वाकडं केलंय सरकारचं मलाच काय कळेना. तीच रोजगार हमी योजनेच्या बाबतीत आहे, त्याच्यात पण आमचा समावेश करा. त्याचं 1.25 लाख अनुदान मिळते. आसामचं सरकार रोजगार हमी योजनेतनं चहाच्या मळ्याला मजुरी करणाऱ्या लोकांना 300 रुपये पगार असला 150 रुपये शासन देतं, 150 रुपये तो चहाचा मळवाला देतो. त्याला रोजगार हमी योजना. कारण आसामचा मुख्यमंत्री माझा खास मित्र, आम्ही इस्रायलला बरेच दिवस, मी तिथं जाऊन त्यांच्याकडे बऱ्याच वेळा जाऊन आम्ही बऱ्याच वेळा चर्चा करत बसतो. त्या धर्तीवर हिथं तुम्ही करा द्राक्षाला, कारण द्राक्ष आसाम कसा चहाचा उत्पादन मोठं आहे, त्यांचं अर्थकारण चालतं, तसं महाराष्ट्रातल्या शेतीचं ग्रामीण अर्थकारण द्राक्षावर चालतंय. तुम्हाला अंदाजे 60 लाख लोकांनी रोजगार देतो आपण. किती? महाराष्ट्रात 60 लाख लोकांनी. टाटा, किर्लोस्कर, कोण बजाज बिजाज देत नाही एवढं, रिलायन्स वाला, हे आपण रोजगार देतोय. आणि तो बी ती इंटरव्ह्यू घेऊन लई भारी भारीला देते ती. नॉन स्किल, ज्याला काय कळत नाही, शाळा शिकला नाही, त्याला आपण रोजगार देतोय, त्याला जगवतोय आणि समाज व्यवस्था अबाधित ठेवतोय, चांगली ठेवतोय. मग आपल्याला सरकारनं रोजगार हमीतनं द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? ती 1.25 लाख रुपये. पण पाटील अजून त्याचा GR समावेश केलेला नाही, नुसतं हाय म्हणते ते, का नाव घातलं या. हा, बारसं घातलंय पण बा अजून सांगणं झाली कोणा. ह्याचा बाप हेच आहे कुठं सांगते. ही काम आपल्याला ह्या मागणीत घातलंय. आणि ह्याच्या पुढची मागणी, आपला सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या जिल्ह्यात निर्यातदार टिकत नाही. का टिकत नाही? किंवा उभा राहणं झालाय. नाशिकला 2 ICD पोर्ट आहे ती, आणि 2 ICD पोर्ट असल्यामुळं तिथं कंटेनर त्यांना लगेच उपलब्ध होतो. द्राक्ष ही एक्सपोर्ट करायची, तिथं केळी असतो काय असतो, तिथं फास्ट निर्यात होते. आपल्याला कंटेनर मागवायचा झाला की मुंबईतल्या JNPTतनं मागवायला लागतो, आणि त्याचा खर्च आहे 60-70 हजार रुपये भाडं ट्रकचं. आणि पुन्हा तो कस्टमचा पेपर पूर्ण करायसाठी पुन्हा त्याचा माणूस एक मुंबईला कस्टम ऑफिसला हेल्पाट घालण्यात जातो. त्याचे 10-20 हजार इनोवा काहीतरी घेऊन जात असेल, म्हणजे ती 1 लाख रुपये. तो एक्सपोर्टर काय म्हणतो की तुमच्यात धंदा करायला आलं की 1 लाख रुपये ज्यादा जातात कंटेनर मागे. नाशिकमध्ये केलं तर मला तिथं फायदा होतोय, त्यामुळे इथं एक्सपोर्टर थांबत नाही, तिकडे जातो. तो ICD पोर्ट आपण मागायला लागलो, इनसाइड कंटेनर डेपो. तो आपल्या इथं कुठेतरी कवठे मंकाळच्या आसपास झाला की 3 जिल्ह्यात किंवा ह्या भागातच नाही तो कंटेनर डेपो. मग बेळगाव जिल्ह्याला फायदा होईल. तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असल्यामुळे कर्नाटक, विजापूर, हे आपलं बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ह्या 5-6 जिल्ह्याला बेनिफिट होईल. ह्यात मेजर द्राक्ष, केळी सोलापूरची,
आपला गुळ आहे, बेदाणा आहे, तुमचं इंडस्ट्रीयल कपडे आहेत इचलकरंजीची, काय ऑटो पार्ट सांगलीच आहे ती, त्या सगळ्या निर्यातदारालाही सोपं होईल. ह्यासाठी आपण तो आयसीडी पोर्ट माहिला त्याच्या सत्राला, कारण आपण साऊथ आफ्रिकेचं सायंटिस्ट आणायला लागलो ती पुढे सांगतो. कदाचित पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या चर्चासत्रात आपण निर्यात कसा करावा, ट्रेनिंग देणारा 1 तासाचा एक माणूस चांगला तज्ञ बोलवणार आहे. आणि शेतकऱ्याच्या आपल्या पोराला निर्यातदार इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन कसं काढायचं, बायर कसा हुडकायचा, पैसे कसं वसूल करायचं, म्हणजे पैसे कसं घ्यायचं, कुठल्या देशात गाजरं पाहिजेत, मनुका पाहिजे, द्राक्ष पाहिजे, केळं पाहिजे, गुळ पाहिजे, भाजीपाला कुठला पाहिजे, सगळ्या देशाचा डेटा देऊन तो सांगणार की ह्या देशाला ही लागतं, ह्या देशाला ही लागतं, ह्या देशाला ही लागतं, आणि कुठल्या महिन्यात लागतं, तिथं सीझन नाही. असं आपल्याला आपल्या पोरासनी शेतकऱ्याला निर्यातदार बनवायसाठीचं ट्रेनिंग आपण आपल्या संघाच्या व्यासपीठावर करायचं. हे काम खरं सरकारनं करायचं आहे, कारण परकीय चलन मिळवायसाठी. पण आता कोणाला उठवायचं झोपल्याला सगळीच अंगावर घ्यायचा धंदा चालू आहे. त्याच्यापेक्षा आता आपल्याला सांग, तुमच्या आशीर्वादाने तिथं बसलोय, आपल्या लोकांना हे जर नॉलेज मिळालं, पोरांना मिळालं, तर ह्या पोरांचं कुठेतरी भविष्य उभं राहील. तुम्हाला वाटत असेल काय नाही बाबा आपलं पोरग मेकॅनिकल इंजिनियर आहे, संपलेच दिवस. मेकॅनिकल इंजिनियर, आता ते बॅटरीला गाडी आल्या, त्या मेकॅनिकलचा विषय संपलाय. पुन्हा म्हणशीला माझं पोरग आयटी इंजिनियर आहे, आता असेल किंवा उद्या मी आयटी इंजिनियर करेन, आयटीचा विषय AI मुळे 4 वर्षात संपलाय. म्हणजे तुमच्या पोराला उद्याच्याला नोकऱ्या नाही, त्या हाय ती त्या पण घरला येण्याच्या मार्गावर आहे ती. तुम्ही त्याला काय काम देणार आहे? निदान ही इनसाइड कंटेनर डेपो झाला तर निदान ही म्हणतील ना 2 कंटेनर 3 कंटेनर भरले तर जगापुरते पैसे मिळतील. आपल्या इथं शेतमाल भरपूर उत्पादन होतोय, ह्या शेतमालाचा कुठेतरी मार्केटची व्यवस्था उभा राहील, 4 पैसे शेतकऱ्याला पण मिळतील. ही भूमिका ठेवून आपल्याला हे काम करायचं आहे का पोराशनी हे काम नको आहे आपल्याला द्यायचं? रामलिंग, ही भविष्य आहे तुमच्या. जरा मी का पटवून सांगतो गावोगावी, हे आपल्याला भविष्य उभा करायचं आहे. हे तर काय माझा प्रपंच उभा करायचा नाही, तुमचं नुसतं शेतकरी म्हणून नाही तर निर्यातदार म्हणून तुम्हाला उभा करायचा आहे. आणि एका एका घरात ज्याची वाटा चांगला आहे, फाटका वाटा आहे, त्याला किती वेळ घाला ते फाटणारच आहे. पण ज्याचा चांगला वाटा आहे त्याला तरी चांगलं मिळेल का? पोरासने खळीचे डब्बा पोस्टरचा बंडल एक शिडी देऊया का, लाव पोस्टर आपली, आणि संध्याकाळी एक चपटी झाली म्हणजे झाली. पोरं उद्याच्याला तुम्हाला 4 पैसे मिळतील म्हणल्यावर त्या पोरांना आनंद वाटतो. आज आता तुम्हाला आनंद आहे का द्राक्षात पैसे मिळायला बंद झाल्यापासून? का पैसे मिळणार? आणि मागल्या 5-6 वर्षापूर्वी कसं वाटायचं, बाग पाहिजे, गाडीचं धुर काढत मागे यायचं, म्हणजे आनंद होता. तसं 4 पैसे जर पोरांना मिळायला लागलं तर ही पोरं आपल्या उद्योगात लागून राहतील. नाही मिळालं तर ती ड्रग्जचं फॅड आले गावागावी, ते आपली पोरं तिथं जातील, आपल्या चौकटीत ती हाडील, त्याला कामात राहील. पण त्याला पैसेच मिळत नसतील ह्या पिकात नाही, ह्याच्यात नाही, त्याच्यात नाही, तर त्याला कसा आनंद राहिला उद्योग करायचा? संपून जाईल पिढीन पिढी. ह्यासाठी हे आपलं हे आंदोलन आहे ते त्यासाठी आहे. म्हणजे ह्या आंदोलनात नुसतं मोर्चा काढायचा आहे, पुढारी व्हायला चाललोय काहीतरी नाही. ह्यातनं प्रत्येक शेतकऱ्याचं विरोध जायचं सोपं नाही, मला पण माहिती आहे. तुमच्या या चळवळीला नक्की तुमच्यातून बळ मिळेल. तर आम्ही शेतकऱ्याला बऱ्यापैकी सगळे शिकलेले शेतकरी आहेत आणि आम्हाला कळलं नाही की राजकारण काय आणि शेतकऱ्यांना जगलं पाहिजे. माझी स्वतःच्या 8 एकर बाग काढून मी 8 एकर बाग करून द्या आंबा लावलाय माझ्या घरात, तर इतकं वैध म्हणजे माझा. तर पुन्हा एकदा बाग द्यायची माझी पण इच्छा आहे, पण तुमचं नेतृत्व झालं पाहिजे आणि आम्हाला खरंच माहिती चांगली मिळाली आज. आणि हळूहळू आम्ही नक्की त्याला बोलू.